नामदार साहेब गेल्या अनेक वर्षानंतर तुमच्या व्यासपीठावर दिसले आणि तुमच्या व्यासपीठावर नामदार साहेब आल्यानंतर चर्चेला आता उदाहरण आलेले तर नेमकं काय केदारनाथ देखावाच का आणि त्यासाठी उद्घाटनाला महसूल मंत्री राधाकृष्ण विखेच का नेमकं याच्या मागे काही ना काहीतरी तुम्ही गणित असल्याशिवाय दादा म्हणजे अशी चर्चा आहे गावात काय नाही म्हणतात. खरं मुळातच आमचं मगाशी सांगितलं की आमचं मंडळ हे कोणत्याच जातीपातीला थारा देत नाही. आज तुम्ही पाहिलं तर आमच्या 2024च्या या जो केदारनाथ मंदिराचा देखावा आहे या देखाव्याचे अध्यक्ष युनुस शेख आहेत, एक मुस्लिम समाजाचा कार्यकर्ता. आज आमच्या नामदार साहेबांनी देखील आम्हाला कोणत्या प्रकारचा त्रास दिला नाही की हा कोणत्या पक्षाचा हा कोणतं काम करतो. त्यांचा देखील आमच्याकडे बघण्याचा अतिशय पॉझिटिव्ह दृष्टिकोन सकारात्मक दृष्टिकोन असतो. एकच कारण आहे की नामदार राधाकृष्ण विखे साहेब हे कोणत्याच जातीपातीला थारा देत नाहीत, ही स्पष्ट बाब आहे. लोक काही म्हणू काही करू, परंतु नामदार साहेबांनी आणि खासदार सुजयदादांनी कधीही कोणत्याही गुंडगिरीला कोणत्या जातीपातीला या ठिकाणी थारा दिलेला नाही. आज मी देखील एक वेगळ्या पक्षाचं काम करणारा माणूस आहे, आज माझी विचारधारा वेगळी आहे. असं असून देखील मी नामदार साहेबांचा कार्यकर्ता आहे. आपल्यास विचंबित होणं किंवा कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम होणं ही गोष्ट वेगळीच आहे. नामदार राधाकृष्ण विखे साहेब हे आमचे पहिल्यापासून मार्गदर्शक आहे. म्हणजे आम्ही त्यांच्याकडे एक राजकीय व्यक्ती म्हणून कधीच पाहिलं नाही. म्हणजे जवळपास माझ्या आजोबांपासून वडिलांपासून विशेष आकर्षण होतं ते सर्व शिर्डी आणि पंचक्रोशीत सुद्धा त्या गोष्टीची चर्चा झाली. ती होती वाराणसीची प्रति गंगा आरती. आपण ती खरं तर गंगा आरती करण्याचा त्या ठिकाणी एकच उद्देश होता की या ठिकाणी आम्ही भव्य असा केदारनाथ बाबांचा या देखावा साजरा केलाय, मोठं भव्य असं मंदिर या ठिकाणी उभारलंय. आज आमची हीच भावना आहे की भगवान केदारनाथ आणि सद्गुरू साईबाबांची भेट या शिर्डीत झालेली, अशी आमची भावना आहे. नमस्कार, मी प्रशांत अग्रवाल, साई न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. गणेशोत्सवाचं सर्वत्र उत्साहाचं वातावरण आहे आणि त्यातून शिर्डी शहरात गेल्या 17 वर्षांपासून आपल्या आगळ्या वेगळ्या संकल्पनेतून आणि कार्यकर्त्यांच्या मोठ्या मेहनतीने साई चौक शिर्डीच्या मध्यवर्ती ठिकाणी मोठमोठाले देखावे भव्य प्रमाणात आणि अगदी नियोजनबद्ध कार्यक्रम ठेवून आणि या समर्थ प्रतिष्ठानच्या माध्यमातून या ठिकाणचे तरुण कार्यकर्ते गणेश भक्तांसाठी एक संदेश, सामाजिक असेल, धार्मिक असेल किंवा वैज्ञानिक असेल, असे वेगवेगळे संदेश या देखावांच्या माध्यमातून देत असतात. यावर्षी सुद्धा समर्थ प्रतिष्ठानच्या वतीने भव्य असा केदारनाथ मंदिर देखावा उभा केलेला आहे. मात्र गेली अनेक वर्ष राजकारण विरहित किंवा राजकीय व्यक्ती विरहित असलेलं हे मंडळ यावर्षी राज्याचे महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या हस्ते ते उद्घाटन करण्यात आलं. या मंडळाचं जे मार्गदर्शक आहेत शिर्डी नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष निलेश दादा कोते आणि माजी उपनगराध्यक्ष अभय भैया शेळके या दोघांच्या मार्गदर्शनाखाली हे मंडळ चालत असतं. मात्र यावर्षी त्यांनी नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांना बोलून तब्बल 1.5 ते 2 तास महसूल मंत्री विखे पाटील या ठिकाणी होते आणि इतक्या व्यस्त कार्यक्रमात इतका वेळ या मंडळाला दिला. त्यावरूनच या दोन्ही नेत्यांवरचं आणि या मंडळावरचं महसूल मंत्र्यांचं प्रेम हे या प्रकर्षाने दिसून आलंय. अतिशय सुंदर पद्धतीने हा कालचा सोहळा साजरा झाला आणि त्यात आपण मंडळाचे जे मार्गदर्शक आहेत निलेश दादा कोते यांच्या सोबत आहोत. आपण त्यांना काही प्रश्न या निमित्ताने निर्माण झाले आमच्या मनात आणि ते विचारण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी आलोय. दादा, आपण गेली 17 वर्ष हे मंडळ अतिशय सुंदर पद्धतीने आणि प्रत्येक वर्षी मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये असेल किंवा त्यांच्या कल्पकतेमध्ये असेल वाढ होताना दिसते आणि यावर्षी कधीही आपण पाहिलेलं नाही असं दृश्य या ठिकाणी दिसलं. अतिशय भव्य तुम्ही सोहळा साजरा करत नामदार राधाकृष्ण विखे पाटलांना या ठिकाणी बोलून त्यांच्या हस्ते उद्घाटन केले. काय नेमकं याच्या मागचं कारण होतं आणि कशा पद्धतीने ही संकल्पना होती? तर काल समर्थ प्रतिष्ठानच्या माध्यमातून श्री केदारनाथ मंदिराचा भव्य असा देखावा या ठिकाणी आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी केलेला आहे. आमच्या कार्यकर्त्याचा हाच एक माणूस असतो की DJ असेल, मोठमोठ्या मिरवणुका असतील, या अशा वायफट खर्च टाळून आपण एक चांगल्या प्रकारचा जर या ठिकाणी देखावा साजरा केला तर निश्चितच साई भक्तांसाठी, आपले गणेश भक्तांसाठी एक चांगल्या प्रकारची पर्वणी असते. मग आमच्या मंडळाचे प्रमुख सदस्य अनुप बोनकर असतील, आमचे अध्यक्ष सचिन कोते असतील, त्याचबरोबर इतर सगळेच कार्यकर्ते की जे हाताला हात धरून या ठिकाणी काम करत असतात. खरं तर आज आमचे 17 वर्ष झाले या मंडळाला. कोणत्याही प्रकारचा आमचा वाद नाही, विवाद नाही.
सगळा कारभार आमचा पारदर्शक असतो. सचिन कोते अध्यक्ष आहेत, ते देखील सगळ्या समाजाला धरून चालणारे आहेत. अनुप बोनकर अतिशय प्रॉम्प्ट माणूस आहे. आज ही संकल्पना खरं तर या दोघांमुळे या ठिकाणी राबवली गेली आणि सर्व कार्यकर्ते, कारण हा जवळपास आपल्याला मंदिराचा देखावा, भव्य देखावा आहे, हा आपल्याला दिसतो, परंतु यासाठी खूप मेहनत या सर्व कार्यकर्त्यांनी घेतलेली आहे. जवळपास महिन्याभरापासून या ठिकाणी काम चालू आहे. आणि असं असताना एक शिर्डीतील एक वातावरण, आपण भक्तिमय वातावरण आहे. आपण या शिर्डीच्या भूमीमध्ये राहतो, बाबांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे आणि या भूमीमध्ये एक चांगल्या प्रकारचं देखावा सादर करावा मंदिराचा, हाच एक आमच्या कार्यकर्त्यांचा सर्वांचा मानस होता. आम्ही नाममात्र आहोत, आम्ही फक्त बोलणारे आहोत, परंतु आमच्या बोलण्यामागे अनेक लोक असे आहेत की ते आमचे हात बळकट करत असतात. त्यापैकी आमचे 2 कार्यकर्ते आहेत आणि त्यांचे देखील अनेक कार्यकर्ते हात बळकट करतात. अशी आमची एक प्रकारची साखळी आहे आणि समर्थ प्रतिष्ठानच्या माध्यमातून आमचा हाच एक हेतू आहे की सर्व समाजामध्ये गट तट विसरून या शिर्डीमध्ये एक सबका मालिक, एक जो संदेश सद्गुरू साईबाबांनी दिला आहे, त्या संदेशाचं म्हणा, त्या आदेशाचं आम्ही पालन करणारे आहोत. भव्य केदारनाथ देखावा, शंकराचं अतिशय पवित्र असं तीर्थक्षेत्र आहे ते, आणि केदारनाथ देखावाच का, आणि त्यासाठी उद्घाटनाला महसूल मंत्री राधाकृष्ण विखेच का? नेमकं याच्या मागे काही ना काहीतरी तुम्ही गणित असल्याशिवाय दादा, म्हणजे अशी चर्चा आहे गावात, काय नेमकं? खरं तर नामदार राधाकृष्ण विखे साहेब हे आमचे पहिल्यापासून मार्गदर्शक आहे. म्हणजे आम्ही त्यांच्याकडे एक राजकीय व्यक्ती म्हणून कधीच पाहिलं नाही. म्हणजे जवळपास माझ्या आजोबांपासून, वडिलांपासून आमचे त्यांचे एकदम घरगुती कौटुंबिक चांगले संबंध आहेत. आणि असं असताना मी देखील एक वेगळ्या पक्षाचं काम करणारा माणूस आहे. आज माझी विचारधारा वेगळी आहे. असं असून देखील मी नामदार साहेबांचा कार्यकर्ता आहे. आपल्यास विचंबित होणं किंवा कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम होणं ही गोष्ट वेगळीच आहे, परंतु नामदार साहेबांचं प्रेम या शिर्डीकरांवर विशेष आहे. मग तो कोणत्या जातीचा, पातीचा, कोणत्या पक्षाचा, कोणत्या विचाराचा, यामध्ये कोणत्याही पक्षाचा विषय नसतो. आणि नामदार साहेबांनी देखील आम्हाला कोणत्या प्रकारचा त्रास दिला नाही की हा कोणत्या पक्षाचा, हा कोणतं काम करतो. त्यांचा देखील आमच्याकडे बघण्याचा अतिशय पॉझिटिव्ह दृष्टिकोन, सकारात्मक दृष्टिकोन असतो. मग आपण प्रश्न विचारा, नामदार राधाकृष्ण विखे साहेबांनाच आपण का बोलवलं? खऱ्या अर्थानं भगवान केदारनाथचा हा भव्य असा देखावा करण्यामागे आमचा उद्देश हाच होता की नामदार साहेब आल्यामुळे निश्चितच एक चांगल्या प्रकारचं वलय आणि एक मोठा चांगला कार्यक्रम करण्याचा आमचा मानस होता. त्या प्रकारे तो कार्यक्रम झाला. सगळ्या जातीपातीचे म्हणा किंवा सर्व पक्षीय लोक, म्हणजे विरोधक सुद्धा आज त्या ठिकाणी आले आणि नामदार साहेबांच्या उपस्थितीमध्ये हा असा भव्य दिव्य कार्यक्रम पार पाडला गेला. मला खरंच सर्व उपस्थितांच्या या ठिकाणी आभार व्यक्त करतो की आपण समर्थ प्रतिष्ठानच्या आमच्या सर्व या कार्यक्रमाच्या कार्यकर्त्यांवर आपण विश्वास दाखवला. दादा, काही दिवसांपूर्वी सुजय दादा आले होते एका कार्यक्रमाच्या निमित्ताने. त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी या गोष्टीचा उल्लेख केला की जर कोणी जातीपातीचं विष पेरण्याचा प्रयत्न करत असेल त्याची गाठ माझ्याशी. जवळपास 10 मिनिटं त्यांनी त्या गोष्टीसाठी भाषण केलं. त्याच्यानंतर कालही नामदार साहेबांनी सुद्धा त्या गोष्टीचा उल्लेख केला की आपल्या इथं जातीपातीचं काही राजकारण कोणी करू नये आणि जाती तेढ निर्माण करण्याचा कोणी प्रयत्न करू नये. इथे सगळ्यांचा सलोखा आहे, एकोपा आहे. देशात किंवा राज्यात काही असलं तरी शिर्डीत मात्र सबका मालिक एक संदेशाचं पालन सर्वत्र होतं आणि आपण आपल्या मंडळाच्या माध्यमातून हे कसं याचं पालन करतात? मुळातच आमचं मगाशी सांगितलं की आमचं मंडळ हे कोणत्या जातीपातीला थारा देत नाही. आज तुम्ही पाहिलं तर आमच्या 2024च्या या जो केदारनाथ मंदिराचा देखावा आहे, या देखाव्याचे अध्यक्ष युनुस शेख आहेत. एक मुस्लिम समाजाचा कार्यकर्ता आज आमचा अध्यक्ष आहे. याच्यावरून तुम्ही ठरवू शकता की हे मंडळ कोणत्या दिशेने काम करत आहे. खरं तर याचंच अनुकरण मी तर म्हणतो सर, शिर्डीतील बहुतांशी लोक करतात. शिर्डीमध्ये अशा कोणत्याही प्रकारचा जातीपातीचा म्हणा किंवा दुसऱ्या अशा प्रकारचं वातावरण करणारे आहेत, परंतु त्याचा असा गंभीर परिणाम असा आम्हाला भोगावा लागत नाही. याचं एकच कारण आहे की नामदार राधाकृष्ण विखे साहेब हे कोणत्याच जातीपातीला थारा देत नाहीत. ही स्पष्ट बाब आहे. लोक काही म्हणू, काही करू, परंतु नामदार साहेबांनी आणि खासदार सुजयदादांनी कधीही कोणत्याही गुंडगिरीला, कोणत्या जातीपातीला या ठिकाणी थारा दिलेला नाही. आज या ठिकाणी बोलण्याचा एकच मानस असतो आमचा नामदार साहेबांना की कारण आमच्या शिर्डीकरांवर आणि शिर्डीकरांसाठी नामदार साहेबांनी अनेक असे निधी मंजूर करून आणले आहेत. त्यांच्या ऋणातून उतराई होण्यासाठी कुठेतरी आपण या ऋणातून उतराई होऊ, हाच एक आमचा या ठिकाणी उद्देश होता. कारण आज आपण पाहतोय की मध्यंतरीच्या काळामध्ये कर वाढला होता शिर्डीतला. त्याच्यामुळे शिर्डीतील लहान मोठ्या व्यावसायिकदारांचे कर आपण म्हणतो की जो कर मूल्यांकन वाढलं होतं,
ते मूल्यांकन कमी करण्यासंदर्भातली मोठी भूमिका आज नामदार साहेबांनी केली, मुख्यमंत्र्याकडे गेले आणि त्याला स्थगिती दिली. तो एक विषय असेल. त्याचबरोबर बाजूलाच एक 100 कोटी रुपयांची जागा शेती महामंडळाची ती शिर्डी नगरपालिकेला हस्तांतरित केली. त्याच्या माध्यमातून आता लवकरच गरिबांना घरं त्या ठिकाणी मिळणार आहेत. 40 कोटी रुपयांचा जवळपास थीम पार्क त्या ठिकाणी सुजय विखेंच्या माध्यमातून या ठिकाणी मंजूर होतोय. म्हणजे एक ना अनेक प्रकल्प या आणि निधी या शिर्डीसाठी मंजूर होत आहेत. मग आपण कोणत्याही पक्षाचे असू, आपण नामदार साहेबांचे हात बळकट करावेत अशी आमची उदात्त भावना आहे. त्याचबरोबर वाढती लोकसंख्या आहे. शिर्डी आज 45,000 लोकसंख्या शिर्डीची झाली आहे. त्याच्यामुळे नामदार साहेबांच्या दूरदृष्टिकोनातून जवळपास 45 कोटी रुपयांची पाणी योजना आणि त्याचबरोबर सर्व उपनगरांमध्ये पिण्याच्या पाण्याच्या टाक्या करण्याचं, त्याचबरोबर पिण्याच्या पाईपलाईन करण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे. आणि त्याच्यामुळं निश्चितच आपण कोणत्या नामदार साहेबांच्या ऋणातून उतराई होण्यासंदर्भात आम्ही काल त्यांच्या ठिकाणी बोलवलं, त्यांचा यथोचित सत्कार देखील केला. काल आपण काही गुणवंत मान्यवरांचा सुद्धा सत्कार केला जातो आणि विशेष आकर्षण होतं ते सर्व शिर्डी आणि पंचक्रोशीत सुद्धा त्या गोष्टीची चर्चा झाली. ती होती वाराणसीची प्रतिगंगा आरती. आपण ती केली. काय नेमकं ती संकल्पना कशी पुढे आली नेमकी? त्या भव्यतेमध्ये त्या भव्य आरतीचा सुद्धा आपण समावेश केला आणि नामदार साहेब पण एक त्या गोष्टीने प्रभावित झाले. खरं तर गंगा आरती करण्याचा त्या ठिकाणी एकच उद्देश होता की या ठिकाणी आम्ही भव्य असा केदारनाथ बाबांचा या ठिकाणी देखावा साजरा केलाय. मोठं भव्य असं मंदिर या ठिकाणी उभारलंय. आज आमची हीच भावना आहे की भगवान केदारनाथ आणि सद्गुरू साईबाबांची भेट या शिर्डीत झालेली अशी आमची भावना आहे. मग त्या निमित्तानं एक काहीतरी आगळ्या वेळा उपक्रम करण्याच्या दृष्टिकोनातून आमचे मंडळाचे कार्यकर्ते चेतन कोते असतील व त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांनी हे सर्व जे पुरोहित आहेत या पुरोहितांना बोलून या ठिकाणी गंगा आरतीचं नियोजन केलं. नामदार साहेबांनी देखील ते पाहिलं. नामदार साहेब देखील प्रभावित झाले. कधी नव्हे तो नामदार साहेबांनी आम्हाला 2 तास दिले. या 2 तासाच्या त्यांच्या बिझी शेड्यूलमध्ये त्यांनी श्रींची आरती केली, गंगा आरतीचा लाभ घेतला. त्याचबरोबर श्री केदारनाथ मंदिराचं देखाव्याचं उद्घाटन केलं आणि विशेष गुणगौरव पुरस्कार जो आमच्या शिर्डीकरांसाठी विशेष आहे, जे व्यक्तींनी या शिर्डीच्या मातीमध्ये राहून समाजोपयोगी कामं केलेत, अशा सर्व गुणवंतांचा आम्ही या ठिकाणी सत्कार केला. काल नामदार साहेबांनी भाषण करत असताना 4 ते 5 वेळेस आपलं नाव घेतलं जातं आणि समर्थ प्रतिष्ठानचं सुद्धा घेतलं. त्यांनी सांगताना सांगितलं की लोकमान्य टिळकांनी सुरू केलेला गणेश उत्सवाचे का उत्सव सुरू करायचा, सर्व लोकांनी एकत्र येऊन आणि साजरा करण्याचा उत्सव म्हणजे गणेश उत्सव आणि त्याचं तंतोतंत पालन समर्थ प्रतिष्ठान करत आहे असं त्यांनी कौतुक केलं. कसं पाहत आहे याकडे? खरं तर आज आमचं जर समर्थ प्रतिष्ठान तर अनुकरण करतच आहे. लोकमान्य टिळकांनी जो उपक्रम चालू केला त्यांचा एकच उद्देश होता की सर्व जाती तटीच्या लोकांनी एकत्र आलं पाहिजे, कुठे संघटित झालं पाहिजे, याच हा त्यांच्यामागचा उद्देश होता आणि त्याचं अनुकरण आज खऱ्या अर्थानं आम्ही करतोय. आणि आमच्या मंडळासारखंच अनेक शिर्डीतले मंडळ आहेत. मग पहिल्यापासून कमलाकर कोते यांचं जय महाराष्ट्र मंडळ असेल किंवा गजानन शेर्वेकरांचं सन्मित्र मंडळ असेल, सचिन तांबेंचं क्रांती युवक मंडळ असेल, असे अनेक मंडळ आहेत की ते सर्व जाती समूहाला एकत्र घेऊन जाण्याचं काम करतात या शिर्डीमध्ये. त्याच्यामुळे चांगल्या प्रकारचं वातावरण किंवा जातीय तेढा या शिर्डीमध्ये निर्माण होत नाही. आज खऱ्या अर्थानं शिर्डीचा मध्ये आता जवळपास मी तुम्हाला सांगितलं की लोकसंख्या वाढते, जे प्रॉपर लोक आहेत ते कमी होत आहेत, बाहेरून आले लोकांची आता विचारांची तफावत आहे. परंतु जे अनिष्ट वृत्ती या शिर्डीमध्ये करतायत किंवा जे जातीपातीचं राजकारण करू पाहत आहेत, जातीमध्ये तेढ निर्माण करू पाहत आहेत, अशा लोकांनाच देखील सरळ करण्याची धमक आमच्या सर्व लोकांमध्ये आहे. कालच नामदार साहेबांनी अवैध व्यवसायांचा सुद्धा उल्लेख केला आणि त्या अनुषंगाने कोणी जर असं करत असेल तर ते माझ्यापर्यंत आणून द्या. त्यांनी कठोर भूमिका घेतलेली आहे. काय तरुणांना संदेश द्याल या पुढील काळात, कशा पद्धतीने आता या गोष्टींना सामोरं गेलं पाहिजे? दुर्दैवानं ज्या शिर्डीमध्ये आपण राहतो, एवढं पवित्र शिर्डीचं वातावरण आहे, या पवित्र मातीमध्ये आपण श्वास घेतोय. खरं तर युवकांनी देखील आपल्याला कुठेतरी बंधनं घालून घेतले पाहिजेत. निर्व्यसनी गणेशोत्सव साजरा केला पाहिजे. मिरवणुका देखील अति व्यवस्थित पार पाडल्या गेल्या पाहिजेत. परंतु मध्यंतरी या काळामध्ये अवैध धंद्यांचं प्रमाण वाढलं आणि नामदार साहेबांपर्यंत त्या अनेक गोष्टी गेल्या की कुठेतरी ह्या अवैध व्यवसायाला आपण आळा घातला पाहिजे. खरं तर समर्थ प्रतिष्ठानच्या माध्यमातून मला माझ्या सर्व कार्यकर्त्यांवर अतिशय गर्व आहे. सर्व कार्यकर्त्यांमध्ये कोणत्या प्रकारचा जातीभेद नाही किंवा कोणत्या प्रकारची अनिष्ट वृत्ती आम्ही पाळत नाहीत.
त्याच्यामुळं आमच्या देखील मंडळाचं इतर लोकांनी अनुकरण केलं पाहिजे असं मला वाटतं. त्याचप्रमाणे मी मगाशी जे मंडळ सांगितले त्या मंडळामध्ये देखील निर्व्यसनी युवकांचा भरणा आहे. अशा निर्व्यसनी लोकांमुळे जर वातावरण चांगलं होत असेल तर निश्चित ज्या व्यसनी लोक आहेत त्या व्यसनी लोकांनी या लोकांचं अनुकरण केलं पाहिजे. आणि नामदार साहेबांच्या भूमिकेला आम्ही समर्थन देतो, कारण येथे कोणत्याही प्रकारचे अवैध धंदे शिर्डीमध्ये नाही राहिले पाहिजे असं आमची देखील भावना आहे. तरुणांना काय संदेश द्याल या निमित्ताने एकत्र येऊन आणि अशा गोष्टींच्या विरोधात गट पक्ष सोडून आणि या गोष्टींच्या विरोधात आता उभं राहण्याची गरज आहे, गाव पण टिकवण्यासाठी? खरं तर गावाचं गाव पण हे सगळ्यात महत्वाचं आहे. आज मी असेल किंवा आज तुम्ही बघितलं असेल आमच्या व्यासपीठावर सगळ्या पक्षाचे वेगळ्या विचारधारेचे लोक त्यावेळेस होते. मग आमची एकच संकल्पना असते की आपण या शिर्डी गावामध्ये राहत असताना आपण आपल्या भविष्याच्या पिढीचा विचार केला पाहिजे, ना की आजचा विचार केला पाहिजे. परंतु काही अप्रवृत्त वृत्ती केवळ आपला विचार करतात आणि दुसरा कसा चुकीचा आहे हे भासवतात. परंतु आता ती वेळ गेलेली आहे. आपण एक गाव म्हणून सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे. सगळ्या कोणत्या जातीचा पंथाचा कोणत्या याचा ते सगळा विचार न करता आपण एक गाव म्हणून आणि सद्गुरू साहेबांचे भक्त म्हणून आपण या ठिकाणी काम केलं पाहिजे. येणाऱ्या साई भक्तांची सेवा केली पाहिजे, त्याची पिळवणूक न करता छळ न करता त्याला सन्मान दिला पाहिजे अशी आमची सर्वांची भावना आहे. मग याच्यामध्ये मग आमचे कैलास बापू कोते असतील, आवेभाई शेळके असतील, ते आमच्या मार्गदर्शक म्हणून काम करतात, त्यांची देखील हीच भावना आहे. म्हणजे त्याच्यामुळे आज शिर्डीतले आमचे जे भूमिपुत्र आहेत ते एकही जण असा नसेल की जो चुकीच्या लोकांना समर्थन करतो. मग हे अवैध शिर्डीतले का बरं वाढत गेलेत याचे देखील विचार खरं तर आज आमच्यासारख्या लोकांनी केला पाहिजे. नामदार साहेब गेल्या अनेक वर्षानंतर तुमच्या व्यासपीठावर दिसले आणि तुमच्या व्यासपीठावर नामदार साहेब आल्यानंतर चर्चेला आता उदाहरण आले तर नेमकं काय पुढील भूमिका 2 शब्दात त्याबाबत सांगा बा. खरं तर नामदार साहेबांनी प्रत्येक वेळेस शिर्डीकरांना असेल किंवा शिर्डीच्या परिसरात लोकांना आधार द्यायचं काम केलेलं आहे. आता लोक काही म्हणू, शेवटी विरोधक असतात, त्यांना ते विरोध करायचं काम असतं. आज देखील मी वेगळ्या पक्षाचा आहे, विचारधारेचा असूनही मी आज त्यांचा कार्यकर्ता होऊन आज नाही तर पहिल्यापासून मी त्यांचं काम करतो. शेवटी आपण साहेब आपल्याला काय देतात याच्यापेक्षा आपण साहेब आपल्यासाठी काय करतात हे खूप महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. कारण आपल्या गावासाठी साहेबांनी खूप काही केलेलं आहे आणि त्यांच्या दूरदृष्टिकोनातून नामदार राधाकृष्ण विखे असतील किंवा खासदार सुजयदादांच्या दृष्टिकोनातून आपल्याला खूप चांगल्या प्रकारचे शिर्डीमध्ये प्रकल्प या ठिकाणी सुरू होत आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आज MIDC सुरू होते. कोविडच्या काळामध्ये आमच्या युवकांनी अतिशय वाईट काळ पाहिला. आज लांब म्हणजे पुणे, चाकण, सिन्नर अशा ठिकाणी ते आमचे यात युवक त्या ठिकाणी काम करत होते. आज MIDCमुळे एक चांगल्या प्रकारचं वातावरण, बेरोजगारी कमी होईल तयार होत आहे. त्याचबरोबर अनेक भरीव निधी 140 कोटीचा निधी आज आपल्याला मंजूर केला आहे नामदार साहेब आणि सुजयदादांच्या माध्यमातून. थीम पार्क आपल्याला येत आहे. त्या थीम पार्कच्या माध्यमातून आता आर्थिक नाडे आपल्या व्यवस्थित होतील, कारण आर्थिक परिस्थिती देखील शिर्डीकरांच्या व्यावसायिकांची कुठेतरी कमी झाली आहे. मी मागाशी सांगितलं कर मूल्यांकन आहे त्याला स्थगिती दिली आहे. कर वाढला असता परत त्या ठिकाणी अनेक अडचणी आल्या असत्या, त्याला देखील नामदार साहेबांनी स्थगिती दिलेली आहे. अशी अनेक कामं या शिर्डीच्या शेतकऱ्यांसाठी म्हणा, व्यावसायिकांसाठी आज या ठिकाणी नामदार साहेब करतायत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे भुयारी गटार आहे, 42 कोटीची भुयारी गटार तर केलीच. त्याचबरोबर जे वेस्ट पाणी आपलं जात आहे जवळपास त्या वेस्ट पाण्यावर प्रक्रिया करून ते पाणी शुद्ध करून परत गावातले 4 चाऱ्यांमध्ये सोडण्याचा मानस हा नामदार विखे साहेबांचा आहे. त्याच्यामुळे अनेक कामं साहेब या ठिकाणी करतायत आणि या कामातून उतराई होण्यासाठी आम्ही नामदार साहेबांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणार आहोत. निलेश दादा कोते, माजी उपनगराध्यक्ष श्रीनगर परिषद, गेल्या अनेक वर्षांपासून ज्यांच्या व्यासपीठावर महसूल मंत्री विखे पाटलांचे पाऊल पडलं नव्हतं ते काल पडल्यामुळं शिर्डी शहरात अनेक चर्चांना उधाण आलं होतं. मात्र आज त्यांनी स्पष्ट केलंय की आधीपासूनही मी त्यांचा समर्थक होतो आणि त्यांच्या विचारांवर चालणारा त्यांच्या विकास कामांना साथ देणार आणि आपल्या गावासाठी जे नामदार राधाकृष्ण विखे पाटलांनी केलंय म्हणून मी त्यांच्या सोबत आहे आणि त्यांच्या प्रत्येक यापुढीलही काळात त्यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभं राहू असा शब्द आज या निमित्ताने निलेश दादा कोते यांनी दिलाय. बघूया पुढील काळात राजकीय समीकरणं कशी होतात आणि त्या निमित्ताने पुढील निवडणुकांमध्ये कोण कोणासोबत असतं आणि कोण कोणाच्या विरोधात जातं हे पुढं येणारा काळच ठरवेल. प्रशांत अग्रवाल, साई न्यूज 24 शिर्डी.
खुशखबर शिर्डी शहरातील स्मार्टफोन व होम अप्लायन्सेससाठी विश्वसनीय ठिकाण म्हणून नावलौकिक असलेले गंगवाल अँड सन्स शिर्डी घेऊन आले आहेत गणेशोत्सवानिमित्त खरेदीवर भव्य ऑफर। आता करा नवीन मोबाईल व इलेक्ट्रॉनिक्स खरेदीचा श्री गणेशा, तेही भरघोस ऑफर्सने। गंगवाल अँड सन्स मध्ये विविध नामांकित कंपन्यांचे स्मार्टफोन्स, मोबाईल ॲसेसरीज, रेफ्रिजरेटर्स, वॉशिंग मशीन, एसी, स्मार्ट टीव्ही, होम थिएटर, लॅपटॉप, वॉटर प्युरिफायर, डीप फ्रीजर, व्हीसी, कूलर आणि सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर आकर्षक भेटवस्तू खास गणेशोत्सवानिमित्त। मोबाईल एक्सचेंज ऑफर, इलेक्ट्रॉनिक वस्तूवर भरघोस डिस्काउंट व कॅश ऑफर, तेही 0% व्याज दरावर। आमच्याकडे उपलब्ध फायनान्स सुविधा, बजाज फायनान्स, TVS क्रेडिट, होम क्रेडिट, सॅमसंग फायनान्स, IDFC बँक आदी। तेव्हा आजच भेट द्या गंगवाल अँड सन्स शिर्डी शाखेला आणि आपल्या मनपसंत वस्तूची खरेदी करा। आमचा पत्ता शाखा क्रमांक 1, गंगवाल अँड सन्स, गेट नंबर 4 जवळ, फुल मार्केट शिर्डी। शाखा क्रमांक 2, गंगवाल अँड सन्स, हॉटेल शांती कमल, नगर मनमाड रोड शिर्डी। आमचा संपर्क क्रमांक 83 29 64 19 19 तसेच 70 30 64 19 19। खुशखबर शिर्डीसह पंचक्रोशीतील मोबाईल ग्राहकांसाठी आता प्रथमच नामांकित कंपन्यांचे मोबाईलचे भव्य दालन उपलब्ध। आता पुजारा टेलिकॉम मध्ये प्रत्येक ब्रँडेड कंपनीचे मोबाईल जसे आयफोन, सॅमसंग, विवो, ओप्पो, रिअलमी, रेडमी, OnePlus, मोटो इत्यादी सुलभ हप्त्यावर व 0 डाऊन पेमेंटवर उपलब्ध। यांसह ब्रँडेड ॲसेसरीज, हेडफोन्स, चार्जर, स्क्रीन गार्ड, ब्लूटूथ, वॉचेस योग्य दरात उपलब्ध। तर एक वेळ अवश्य भेट द्या आपल्या पुजारा टेलिकॉमला। खरेदी करा मोबाईल आणि मिळवा आकर्षक भेटवस्तू। या आपला जुना मोबाईल घेऊन व नवीन मोबाईल घेऊन जा। भव्य एक्सचेंज ऑफर, एक वेळ अवश्य भेट द्या। प्रोप्रायटर श्री प्रसाद राजेंद्र लोढा। आमचा पत्ता भाजी मार्केट रोड, साई निर्माण कॉम्प्लेक्स, गाळा नंबर 4। आमचा संपर्क क्रमांक 70 58 78 78 78 तसेच 88 88 85 7007। आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट। वैशिष्ट्ये, शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप, शाळा, बँक 5 मिनिटांच्या अंतरावर, ड्रेनेज व स्ट्रीट लाईट, प्लॉटमध्ये प्रशस्त श्री राम मंदिर, साई समाधी मंदिरापासून 10 मिनिटांच्या अंतरावर, MSAB पोल कनेक्शन, 20 फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे, रहिवाशांसाठी अनुकूल। शिर्डी नांदुर्गे शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत, प्लॉट लगत 18 मीटर प्रस्तावित रस्ता। तर त्वरा करा, आजच आपला प्लॉट बुक करा। बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल 99 21 21 95 61, श्री शुभम वेणुनाथ गोंदकर 97 67 06 66 85।